नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या मनात काही ना काही इच्छा, काही स्वप्न असतात नाही का? पण तीच गोष्ट स्पॅनिशसारख्या नवीन भाषेत कशी सांगायची, आज आपण नेमके हेच समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला एक क्षण विचार करूया, आपल्याला नक्की काय मिळवायचं आहे. कुठेतरी फिरायला जायचंय, एखादी नवीन गोष्ट शिकायची आहे का, किंवा काहीतरी वेगळं करून बघायचंय. याच इच्छा खरं तर आपल्याला प्रेरणा देतात. आणि आज आपण याच इच्छांना स्पॅनिशमध्ये कसं व्यक्त करायचं हे पाहणार आहोत. तर मग या सगळ्या प्रवासाची किल्ली आहे फक्त एका शब्दात. तो शब्द आहे केरेर. याचा उच्चार आहे केरेर. याचा अगदी सोपा अर्थ आहे इच्छा असणे. हा एकच शब्द आपल्या मनातल्या योजनांना, आपल्या इच्छांना एक आवाज देतो. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी स्पॅनिशमध्ये एक अगदी सोपा आणि हमखास यशस्वी होणारा एक फॉर्म्युला आहे. जणू काही एक नकाशाच. तो एकदा समजला की आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. तर हा आहे तो साधा सोपा फॉर्म्युला. कॅरियरचं योग्य रूप घ्यायचं आणि त्यानंतर जे क्रियापद आहे ते तसंच मूळ रूपात ठेवायचं. हे किती सोपं आहे पहा. फक्त पहिल्या क्रियापदाचं म्हणजे कॅरियरचं रूप बदलतं, पण जी कृती करायची आहे ते क्रियापद म्हणजेच इन्फिनिटिव्ह जसंच्या तसं राहतं. चला एका उदाहरणाने हे पटकन समजून घेऊया. केरो वियाहार पोर लॅटिन अमेरिका म्हणजे मला लॅटिन अमेरिकेत प्रवास करण्याची इच्छा आहे. इथे केरो हे झालं केरियरचं मीसाठीचं रूप आणि वियाहार म्हणजे प्रवास करणे, ते आहे मूळ रूपात. पाहिलं? एकदम सरळ आणि सोपं. आता समजा एकापेक्षा जास्त जण आहेत, तर वाक्य होईल queremos estudiar म्हणजे आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे. इथे केरियरचं आम्हीसाठीचं रूप म्हणजे queremos वापरलंय. पण estudiar म्हणजे शिक्षण घेणं हे क्रियापद पुन्हा मूळ रूपातच आहे. म्हणजे फॉर्म्युला तोच राहतो, फक्त कर्ता बदलला. आणि हो, हाच फॉर्म्युला प्रश्न विचारण्यासाठी पण वापरता येतो. जसं की के quieres hacer este fin de semana म्हणजे तुम्हाला या वीकेंडला काय करायचं आहे. संभाषण करताना किंवा काही प्लॅन करताना ही किती उपयोगी आहे नाही का? चला आता या क्रियापदाच्या रचनेच्या थोडा आणखी खोलात जाऊया. कॅरियरचं रूप बदलताना एक छोटासा पण खूप महत्त्वाचा नियम आहे. तो एकदा समजून घेतला की आपला प्रवास आणखीनच सोपा होईल. तर क्वेरेर हे एक अनियमित क्रियापद आहे. आता इथे गंमत आहे. काही रूपांमध्ये ईचा बदल आई मध्ये होतो, जसे की किएरो किंवा किएरेस. पण नोसोत्रोज म्हणजे आम्ही आणि वोसोत्रोज म्हणजे तुम्ही, या दोन रूपांमध्ये मात्र ई तसाच राहतो. म्हणजे केरेमोस आणि केरेईस. हा पॅटर्न लक्षात ठेवायला एकदम सोपा आहे. ही आहे संपूर्ण तालिका. बघा, यो quiero, तू quieres, él quiere. आणि मग येतात ती दोन स्थिर रूपं, nosotros queremos, vosotros queréis. आणि शेवटी पुन्हा बदल होतो, ellos quieren. हा नमुना एकदा डोक्यात बसला की वाक्य बनवणं अगदी सहज होऊन जातं. बरं, आत्तापर्यंत आपण काय हवंय हे बोलायला शिकलो. पण ते का हवंय हे सांगितल्यावर आपल्या बोलण्याला आणखी वजन येतं, नाही का? चला पाहूया ते कसं करायचं. यासाठी आपली मदत करतो एक छोटा पण खूपच शक्तिशाली शब्द पोरके. याचा उच्चार आहे पोर के आणि अर्थ आहे कारण. हा शब्द आपली इच्छा आणि त्यामागची प्रेरणा यांना जोडणारा एक पूलच आहे. एक संपूर्ण विचार कसा तयार होतो ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. पहिली पायरी म्हणजे कृती. एस्टुडिओ एस्पानियोल म्हणजे मी स्पॅनिश शिकतोय. दुसरी पायरी जोडणारा शब्द पोरके म्हणजे कारण. आणि तिसरी पायरी आपली इच्छा quiero vivir en España म्हणजे मला स्पेनमध्ये राहायचं आहे. आणि बघा, हे तिन्ही तुकडे जोडल्यावर कसे एक परिपूर्ण अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. एस्टुडिओ स्पॅनियोल porque quiero vivir en España. हे वाक्य आपली सध्याची कृती आणि आपलं भविष्यातलं ध्येय यांना किती सुंदरपणे एकत्र जोडतं. तर आता आपल्या स्पॅनिश प्रवासासाठी आपल्याकडे काही महत्त्वाची साधनं तयार आहेत. चला तर मग आपण काय काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे. पहिलं म्हणजे कॅरियर हे क्रियापद आपल्या इच्छा आणि योजना व्यक्त करतं. त्याचा फॉर्म्युला सोपा आहे, कॅरियर प्लस क्रियापदाचं मूळ रूप. तिसरी गोष्ट, रूप बदलताना ई स्टेम चेंजकडे लक्ष ठेवायचं. आणि चौथं, पोरके वापरून आपल्या इच्छेमागचं कारण स्पष्ट करता येतं. खरं तर क्वेरेरचे रूप शिकणं म्हणजे प्रवासासाठी होकायंत्र वापरण्यासारखंच आहे. ते आपल्याला आपल्या ध्येयाकडे बोट दाखवायला मदत करतं आणि आपण कुठे चाललो आहोत हे इतरांना अगदी नेमकेपणाने सांगता येतं. तर मग आता प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे, आदोंदे किरेसीर, कुठे जायचं आहे? होकायंत्र आता आपल्या हातात आहे. मार्ग निश्चित करायची वेळ आपली.